विद्युत सुरक्षा प्रश्न आणि उत्तरे. पहिला प्रश्न आहे, जर तुम्हाला विजेचा झटका लागल्यास काय करावे? ऑप्शन ए, प्रभावित भागावर पाणी ओतणे. त्यानंतर लगेच जवळचे मलम लावणे. ऑप्शन सी, त्या व्यक्तीला विद्युत स्रोतापासून दूर करणे. ऑप्शन डी, काहीही करू नका, तो आपोआप थांबेल. याचं उत्तर आहे, त्या व्यक्तीला आधी विद्युत स्रोतापासून दूर करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत लॉकआउट आणि टॅगआउट प्रक्रियेचा उद्देश काय आहे? तर ऑप्शन ए, देखभाल किंवा दुरुस्ती दरम्यान विद्युत उपकरणे सुरक्षित करणे. ऑप्शन बी, विद्युत प्रणालींना अनधिकृत प्रवेश टाळणे. ऑप्शन सी, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे. आणि ऑप्शन डी, विद्युत प्रवाह नियंत्रित करणे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, देखभाल किंवा दुरुस्ती दरम्यान विद्युत उपकरणं सुरक्षित करणे हा विद्युत लॉकआउट आणि टॅगआउट प्रक्रियेचा उद्देश आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, विद्युत आगीसाठी कोणता अग्निशामक उपयुक्त आहे? तर कोणता अग्निशामक उपयुक्त आहे? ऑप्शन ए, पाण्यावरील आधारित अग्निशामक. ऑप्शन बी, फोम आधारित अग्निशामक. ऑप्शन सी, CO2 अग्निशामक. ऑप्शन डी, पावडर अग्निशामक. तर याचं ऑप्शन आहे उत्तर सी, CO2 अग्निशामक हा विद्युत आगीसाठी अग्निशामक म्हणून उपयुक्त आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत सुरक्षिततेत ओव्हरलोडिंग म्हणजे काय? ऑप्शन एक, एकत्र खूप विद्युत उपकरणे वापरणे. ऑप्शन बी, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरणे. ऑप्शन सी, बॅटरी जास्त चार्ज करणे. ऑप्शन डी, विद्युत वायर्सचे इन्सुलेशन करणे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, एकत्र खूप विद्युत उपकरणे वापरणे म्हणजेच हे ओव्हरलोडिंग समजले जाते. तर पुढील प्रश्न आहे, विद्युत उपकरणाजवळ ज्वलनशील पदार्थ साठवताना खालीलपैकी कोणती सुरक्षित कृती आहे? तर ऑप्शन ए, सहज उपलब्धतेसाठी जवळ ठेवणे. ऑप्शन बी, वेगळ्या विशिष्ट क्षेत्रात साठवणे. ऑप्शन सी, योग्य लेबलिंग करणे. ऑप्शन डी, धातूच्या कंटेनरमध्ये साठवणे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, वेगळ्या विशिष्ट क्षेत्रात साठवणे. म्हणजेच विद्युत उपकरणाजवळ ज्वलनशील पदार्थ साठवताना कोणती दक्षता घ्यायची? तर वेगळ्या विशिष्ट क्षेत्रात ते साठवणे महत्त्वाचे असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत सुरक्षा ऑडिटचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए, संभाव्य धोके ओळखणे आणि सुरक्षितता नियमाचे पालन सुनिश्चित करणे. ऑप्शन बी, वीज वापर कमी करणे. ऑप्शन सी, विद्युत उपकरणाची कार्यक्षमता तपासणे. ऑप्शन डी, नूतनीकरणीय स्रोताकडून वीज निर्मिती करणे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, संभाव्य धोके ओळखणे आणि सुरक्षितता नियमाचे पालन सुनिश्चित करणे म्हणजेच विद्युत सुरक्षा ऑडिटचा उद्देश आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत प्रणालीतील सर्किट ब्रेकरचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए, विद्युत प्रवाह नियंत्रित करणे. ऑप्शन बी, ओव्हरलोडिंग आणि शॉर्ट सर्किट्स टाळणे. ऑप्शन सी, ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे. ऑप्शन डी, विद्युत निर्मिती करणे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, ओव्हरलोडिंग आणि शॉर्ट सर्किट टाळणे. हे या सर्किट ब्रेकरचं उद्देश आहे. यासाठीच आपण या ठिकाणी वापरण्यात येत असतो. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विद्युत आगीत होण्याचा सर्वसामान्य कारण आहे? ऑप्शन ए, सर्किट्सवर जास्त लोड करणे. ऑप्शन बी, योग्य भूमिकरण. ऑप्शन सी, नियमित देखभाल. ऑप्शन डी, कमी व्होल्टेज. तर याचं अचूक उत्तर आहे सर्किट्सवर जास्त लोड करणे. म्हणजे विद्युत आग का निर्माण होते? तर सर्किट्सवर जास्त लोड असणे, त्याच्यामुळे स्पार्क होऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्युत प्रणालीतील शॉर्ट सर्किट म्हणजे काय? ऑप्शन ए, जिथे विद्युत प्रवाह होत नाही तो सर्किट. ऑप्शन बी, जास्त प्रतिकार असलेलं सर्किट. ऑप्शन सी, दोन वेगवेगळ्या व्होल्टेजच्या बिंदूमधील जोडणी. ऑप्शन डी, कमी व्होल्टेज सर्किट. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, दोन वेगवेगळ्या व्होल्टेजच्या बिंदूमधील जोडणी याला शॉर्ट सर्किट असे म्हणतात.
त्यानंतरचा प्रश्न आहे, वीज पुरवठा बंद न करता कूलरमध्ये पाणी ओतणे सुरक्षित आहे का? ऑप्शन ए हो, ऑप्शन बी नाही. तर याचं अचूक उत्तर आहे नाही. विद्युत पुरवठा बंद न करता कूलरमध्ये पाणी ओतणे सुरक्षित नाही आहे. तर अशा प्रकारे आपण विद्युत सुरक्षाबद्दल काही प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही कमेंट असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद.